कराडी कना या यूट्यूब चॅनलवरती मी विशाल यादव तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि तुम्ही समोर बघत असलेलं हे मैदान आहे श्री व्यंकनाथ केसरी, म्हणजे आपल्या काल्याचंच मैदान आहे. आणि फाट्या आहे साळशिरंब्यात. आपल्या काल्यात फाटी नसल्यामुळं आपण साळशिरंब्यात यात्रा कमिटीनं मैदान भरवलेलं आहे. मैदानात गेलो तेव्हा गट चालू होतं सगळं. बऱ्यापैकी 39 गट पडलेलं आणि ऑनलाईन नोंदणी केलेली आदल्या दिवशी, म्हणजे आदल्या 4-5 दिवस अगोदर. त्यामुळे जेवढ्या ऑनलाईन नोंद आहेत तेवढीच गाड्या पळवल्या त्यामुळे 39 गट पडलं आणि ते गट चालू होतं. आणि 23 मध्ये 6 गाड्या पळतात. पहिला गट आहे सकाळपासूनचा, तिथं 6 गाड्या पळतात. गाडी क्रमांक 26 आणि 26 मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. दोन होणार तिला 5 अतिशय सुंदर आणि पर्यावरणवाद वर्चस्व. गाडी क्रमांक 26 गाडीचा 10 क्रमांक 5 गाडी स्वामी समर्थ शहापूर या गाडीचा 1 नंबरला जबल गाडी पलीकडे विकास आहे आणि विकास गाडी निर्वाह बघा खाली दोन या ठिकाणी अठ्ठावीस वरीला सोमनाथावी खोबर हवेली दोरा माझी रघुनाथला पातुरी टीला हॉटेल आबाचा विठ्ठलवाडी टीला बिगडा बापूचे चला जानवर बसला श्रेयदादा मारुगाडी बाचा जानवर बसला श्रेयदादा मारुगाडी आणि 6 बला उगवते पडी लागते. आणि क्रमांक 28 व्हायचा क्रमांक 27 चा निकाल आहे. 7 क्रमांक 4 वरील अदनान शेख बीड बुलेट सजा या गाडी पैसे मला विजय गाडी मालकाचे 4 रुपये आता सगळं सेमी चालू झाली ती. आणि तुम्हाला आता मी सगळ्या सेमींचं म्हणजे सेमी सगळे 7च्या 7 सेमी दाखवणार आहे. आणि आता हे बघा पुढं बैल दिसते, 2 बैल आहे तिथं. ते दोन्ही पण बैल आपल्याच गावातली आहे, ती एक सुंदर आणि एक रावण. आता बघूया ती कशी झुपाय नेते ती आणि कुठल्या फाटीला त्यांचं तास कुठला आहे काय बघूया. कुठल्या पट्टी बाहेर बैल कुठला आहे रावण म्हणून कोण मगाशी मी बघितलं पांढरं होतं पांढरं. ब्लॉग येतोय का काय? हो ब्लॉग येतोय सेमीच घ्यायचा आता. वासरू ती बघ देख नाही पलीकडे बैल रे, पलीकडचा पांढरा बैल. रावणला डबल हे झालेलं तो पण सेम रावण आहे. मग बघ दिसते जगात थोडक्यात रावण जुळी पण तब्येतीने बघ आम्हाला घ्यायचेला गोळा आडकी गरज शिंडी म्हणला चिठ्ठ्या उचलाय पण चिठ्ठ्या दिलेल्या नाहीत त्याला.
हे मी निम्म्याव जातो व्हिडिओ करणार आहे ए चल मी खाली होते खाली जायचं हे थांबणार आहे बैलगाडा थांबणार आहे बैलगाडा थांबणार आहे गेला देव जायचं सावक्यावर हा त्या फाटीने पळणार आहे ती एक नंबरची आहे पाकपलीकडची त्याला उराटी नाही त्याला तिथून असते बरोबर नवीन सामान चालू केला पप्पाला बोलून म्हण कोण आहे पण गेलो निघून ती चला की गावाला बैल खाली जायची कुठला पक्क्या तो वर थांबला नाही अरे ते वर थांबतो म्हणला की धरायला माणसं गाय की दोन आहेत की त्यांची माणसं खाली त्या शप्याची एक गाडी राहिली की त्याची राहिली रावण राहिला आणि सुंदर काली ती तीनच राहिली हे आहे की आबाचा पण आहे की सुंदर हा संभाचा सुंदर मागाशीला काय टाकलं वस्तू आजची दादा बी झाला असता गडपा काय घाला थडक्यात रायफल रायफल कुणावर लागली गाडी सुट्ट्या अंतराने माळशिरत वाचून नाही रावणवर मागच्या मैदानात पडल्या बर सेमीला टाकाटाकीत मार खाल्ला दोघांना रावण आणि त्याला एंगा ती वाचली मग आता काय झालं कॉल झाली फॉल झाली गाडी लागली 2 टांग्याला लागल्या गाडी आहे ना रात्री फॉल झाली फाटी बदली कोणी बाद झाली वासराने माळशिरत वरून वासर आले पाय अवघडला असतील की ते जातीच आणि काय लहान पाहिजे मग रात्री आले वासरू पण कसं गेलं काय माहिती रात्री वासर आले ह्या इथं बघ एवढी फाटी का नाही जरा खाली सरकून पाहिजे ती कुठं खाली सरकून म्हणजे इथं कच्चा आला असता बरोबर ड्रायव्हरांनी शूटिंग झालं नाही तुझं लागा त्यांचा हे थांब इथंच पाळा येत नाही ते किती किती नंबर आहे 1 नंबर आहे नव सेमीत किती आहे पहिल्याच सेमीत आहे मग आहे ह्याचा टीव्ही पण पळला माहिती आहे आत्ता फेर टाकून गेला मार खाल्ला नाही गटाला 4 नंबरला उतरला होय उद्दावी होता की कोणावर घातलेला 4 बी गाड्या कॅमेरा बघ की इकडे तर कॅमेरा लावून बघ की कसं दिसतंय कुठे लाईव्ह कुठे चालू गेले लाईव्ह नाही सिनेमॅटिक नाही वरी अजून वरी वर गाड्या इथलं पळत आले की स्लो मोशन करायचं आणि वरच गेलं पाहिजे पळत बैल आली अरे बैल कुठले ती राक्षस ह्यो बाजी बरं आपल्याला राक्षस होय मुद्दाम टाकून आणले विकायचं आहे होय 40,000 रुपये पुढचं पांढरं राक्षस पळत नाही काक्यावर पाक पळत आज कसं पळलं टॉपचा केलाय तो वासरू की मागचं माग नालं की नाही या पिवळ्या शिंगावाल्याच्या वासरू बघ की टाच काय झूम करायचं वासरू जबरदस्त डोंगर पेडगावच झाले मोठं मैदान भरायला पाहिजे डोंगर सगळा ते भरणार सेम अजून नाही 10 मिनिटं आहे बाबा गाड्या आल्या ऐकत सोन्या सुंदर पाळायला खाली ए आज अलीकडचा एक काळा बैल मग कुठला बैल आहे कुठं आणलाय धरून सुंदर आला सुंदर बरं रंगा आहे रंगा कुठला आहे रे आता ड्रायव्हर दुसऱ्या गाडी बसलेला नाही एकाच गाडी बसलाय परवा त्या गजरा त्याचा आहे की नाही स्वतःचा तेव्हा पळला गाडी दोघांची
सुंदर बी राहिला त्याच पाठीवर बघ ज्या पाठीवर रात्री नाही पाहिजे त्याच पाठीवर नाही पण या 2-3 ह्याच्यात टाकला बघा टाकला सुटला गाडेकरांच्या मैदानातला पहिला सेमी सुटला आणि पहिल्या सेमीत 6 गाड्या लढत चालू आहे. पहिला गुलाब चला वर काहीच सांगा जोरात दिसते जागाच गाठली सुंदर चौथा सुटला सेमी चौथा रावण आहे रावण मधन आहे मधन हे रावणच आहे हो रावणच आला नाना टाक टाक शंभ्या टाक टाक लागला रावण लागला चल स्क्रीनवर बघूया नाही खाली चल खाली मागत जाऊया थोडक्यात राहिला सेमी 5 मध्ये रे 5 थांबवलाय ह्यो 6 5 नंतर पळवणार आहे ती 5ची गाडी वर आली बाबा पब्लिक वासरू कसलं तोंड बारू आई शपथ खतरनाक वासरानं ओढली गाडी असं वासरू पाहिजे तोंडावर घेऊन पाहणार वासरू कुठे गेलं बघ तू वर फळा टाकला त्यानं बघ जोरात पडलं गुरु पब्लिकचं मित्राड गुरु सेमी 5 सुंदर पोपडा सुंदर संभावाचा हे लागली हे अरे हो पण ऐक लागा लागली सुंदर वड लागली सुंदर लागला तोंडाव ये बघूया ती लागली कपडा फटका लागला फटान शेंगाचं लागलं नवीन चेहरा मी काय म्हणले कपडे लागणार आपली गाडी बाजूला घ्या सेमी भारत 5चा निकाल सेमी भारत 5चा निकाल डास क्रमांक 4 वर 7वा सेमी
राक्षसचीच लागेल यो पलीकडचा लागली राक्षसचीच लागली फायनलला काय थांबलो ना आपण फायनलला लय वेळ होणार होता त्यामुळे आलो मग वैरण संपवल्या का वैरण खाल्ली नाही सूर्य हा खाते वैरण खा वैरण खा इथली कडी तुडते ती आता नाही तुटणार याला कडी बर का काल इथनं तोडलं होतं माहिती आहे का आता इथं काय केलंय आवळूनच टाक आता इथं उभा राहिलो का नाही आता इथं येईल बघ ये इकडं ये सुंदर ये इकडं ये इकडं पुढं ये इकडं पुढं ये इथं इथं आहे मी हात कुठं आहे माझा ये माग ये काय मारायचं आहे माग की इकडे ये इकडं ये इथं की इकडे ये म्हणल्यावर दोघांची भांडणं कशी लागते ती आला इकडं आता मी इथं उभा राहिलोय इथं ह्यो आहे इथं ह्यो आहे ये इकडं तू इथं ये इकडं प्रताप खाण्यात व्यस्त तू ये एवढीच वासर होती आज सगळी ह्याच्या म्हणजे सुंदरच्या एवढी उंची नसतील मला वाटतं नाही सुंदर जरा मोठाच येईल त्यातल्या त्यात सुंदरच्या उंचीचीच असतील ह्या प्रतापच्या उंचीची सगळी हा हाईट नाही आणि ह्यांच्यावर बैल मोठी सगळी आपली वयानं कमी आहे ती पण उंचीनं मोठी आहे ती तसं नाही दात असतात का नाही त्यांचं आता आदत बैल होता म्हणजे दुधाचं दात पडलेलं असते दुधाचं दात असते ती ह्यासने ती पडलं की मग ते 2 दात 3 दात 4 दात असं पडत जातात मग ते तशी मग कॅटेगरी तयार होती त्यांची आणि मग आता आपली दोन्ही पण आदत आहेत म्हणजे अजून दुधाचं दात त्यांचं पडलेलं नाहीत मग आता आज कसं होतं एक आदत आणि एक बैल म्हणजे एक दुधाचं दात असलेला आणि एक त्याच्याबरोबर जो प्रॉपर बैल असतो नाही 2 दात 4 दात 6 दात किंवा जुळलेला असा म्हणजे पूर्ण दात पडलेले असले अशांचे असते मैदान एक आदत एक बैल म्हणजे एक ह्यांच्या वयाचा म्हणजे आदत वय केवढं असते 2.5 वर्षाचे एवढं असते ते 2.5 वर्ष आता आपली 1.5 वर्षाची 1.5 ते 18 महिन्याची असतील आपली ही सगळी एवढी होती ती ह्याच्यापेक्षा जरा मोठी किंवा असली आता यासने पुढच्या आठवड्यात पळायला